कैलास टेकडीवर जाणाऱ्या भाविकांचा ऑटो पलटी. श्री दत्तशिखरच्या घाटातील घातक वळणावर ऑटो पलटी झाल्याने चालकासह 8 भाविक गंभीर जखमी. श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव. श्री दत्तशिखर संस्थान समोरील पहाडावर अतिउंच टेकड्यांवर असलेल्या श्री कैलास टेकडी येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ऑटोला श्री दत्तशिखर ते दत्त मांजरी घाटातील तिसऱ्या घातक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पलटी होऊन चालकासह 8 भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 17 रोजी सकाळी 8:30 वाजता घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या येळेगाव तुकाराम येथील 7 भाविक ऑटो चालक गजानन नागरे वय 32 वर्ष यांचा ऑटो क्रमांक MH37G4726 या ऑटोद्वारे माहूर गडावरील श्री कैलास टेकडीच्या दर्शनासाठी येत होते. श्री दत्तशिखरचा घाट उतरून काळापाणी तलाव मार्ग श्री कैलास टेकडीजवळ पडत असल्याने घाटातून जात होते. तिसऱ्या अतिशय घातक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पलटी झाला. ऑटोत बसलेले अश्विनी दुर्गे वय 32 वर्ष, लक्ष्मीबाई काळे वय 42 वर्ष, अर्णव दुर्गे वय 9 वर्ष, प्रशांत काळे वय 12 वर्ष, मीना काळे 35 वर्ष, सपना काळे 36 वर्ष, दत्ता काळे 38 वर्ष हे काही भाविक ऑटोतून बाहेर फेकले गेले, तर काही ऑटोत दबल्याने गंभीर जखमी होऊन त्यांच्या सर्वांगावर गंभीर जखमा झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ श्री रेणुका देवी संस्थानवर अपघाताची कल्पना दिली. श्री रेणुका देवी संस्थानचे अँब्युलन्स चालक विनोद जाधव, स्वच्छता कर्मचारी वैभव दळवी यांनी तत्परता दाखवून तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना अँब्युलन्सद्वारे माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अधीक्षक बिपिन बाबडे यांच्यासह सर्व परिचारिका, सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून गंभीर भाविकांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवले. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.